महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। पत्नी नांदावयास येत नसल्याच्या नैराश्यातून व्यसनाधीन पतीनं आपल्या तिसरीत शिकणाऱ्या 9 वर्षीय मतिमंद मुलाचं गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी नाशिक रोड परिसरात घडली आहे। विशेष म्हणजे खून केल्यानंतर नराधम बापानं मुलाला गोणीत टाकून पत्नीच्या बहिणीच्या घरी आणून ठेवत पळ काढला। पोलिसांनी नराधम सुमित पुजारी या बापास ताब्यात घेतलंय। गणेश पुजारी असं मृत मुलाचं नाव आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुमित भारत पुजारी आणि त्याची पत्नी सारिका पुजारी या आपल्या प्राची, सिद्धार्थ आणि गणेश या 3 मुलांसोबत जेल रोड मंगलमूर्ती नगर येथे राहतात। गेल्या 1.5 महिन्यांपासून पत्नी सारिका निघून गेल्यामुळे सुमित पुजारी हा व्यसनाधीन झाला होता। दारूच्या नशेत त्यानं मंगळवारी दुपारच्या सुमारास तिसरीमध्ये शिकत असलेल्या मतिमंद गणेशचा गळा आवळून खून केला। त्यानंतर त्यानं मृतदेह गोणीमध्ये भरला। तो गोणी घेऊन पत्नीच्या बहिणीच्या घरी कॅनॉल रोड, इंदिरानगर जेल रोड येथे आला। त्यावेळी त्याचा मेहुणा घरी असल्याचं पाहून त्याला पैसे दिले आणि मला दारूची बाटली घेऊन ये असं सांगितलं। मेहुणा दारूची बाटली आणण्यास गेला असता सुमित पुजारीनं गोणीत बांधलेले आपल्या बालकाचा मृतदेह घरातील पलंगावर ठेवून पळ काढला। त्यानंतर सुमितनं मेहुणीला कॉल करून माझ्या लहान मुलाला मी मारून टाकले आणि तुझ्या घरात ठेवला आहे असं सांगितलं। मतिमंद नातू गणेश हा 3 तासांपासून दिसत नसल्यानं आजोबा भारत पुजारी यांनी शोधाशोध सुरू केली। दरम्यान सुमितनं त्याला त्याच्या मावशीच्या घरी सोडलं असल्याचं समजलं। त्यांनी तेथे जाऊन खात्री केली असता गणेश हा गोणीत निश्चित पडलेला होता। त्याला तात्काळ बिटको रुग्णालयात दाखल केलं असता बिटको रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केलं। घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन नराधम सुमित पुजारी या बापास ताब्यात घेतले। त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।